कसं आहे, बरं आहे ना? ठीक आहे. आज बघा मी कुठे गेलती. आज गेलती राशन कार्डच्या ऑफिसमध्ये गेलती. 2 वर्ष माझे मी आतमध्ये होते म्हणून पोराने काय राशन घेतलंच नाही आणि त्याला काही एवढं जमलंच नाही. तर हे राशन कार्ड माझं बंद झालं होतं. तर मी आज राशन कार्डच्या ऑफिसमध्ये गेली होती. तर तिथं सांगितलं की तुम्ही 3 वाजता या म्हणून. 3 वाजता तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम तुम्ही सांगा म्हणून. ठीक आहे. मग तिथं 3 वाजता म्हणलं लई उशीर होतं. तिथं वाजलं होतं मला 1 वाजली होती. मी तिथं पोचली होती. मग 2 तास कुठं थांबू, काय करू असं विचार केला. तर त्या राशन कार्डच्या ऑफिसमध्ये एक माझा चाहता होता बिचारा. त्यांनी मला खूप हेल्प केली. त्यांना थँक्यू सो मच बोलते. त्यांचं नाव नाही घेत पण त्यांना थँक्यू सो मच बोलते. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्याचं काय काय प्रूफ लागतात. चालू करण्यासाठी बंद पडलं होतं. तर ह्याच्यामध्ये सांगितलं होतं मला राशन कार्डची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स, नंतर तुमचं गॅसचं मागचं पुढचं झेरॉक्स, आधार कार्ड पोराचं तुमचं आणि माझं म्हणजे माझ्या मुलाचं आणि माझं आधार कार्ड द्यायचं होतं. तर ते दिलं मी. त्याच्यानंतर मग त्यांना तिथं जमा केलं. आता ते राशन कार्ड चालू व्हायला कम से कम 3 महिने चालू होणार, म्हणजे 3 महिन्यानंतर चालू होणार आहे. असं का बरं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असं कशामुळं की 3 महिन्यानंतर चालू होणार. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये तुमचं कार्ड चालू होणार, तोपर्यंत नाही चालू होणार. कारण की 90 दिवस लागतात, 45 दिवस लागतात असं मला काय त्यांनी सांगितलं. तर म्हणून म्हणते की राशन कार्ड तुम्ही कधीही की तुम्ही असं बंद पाडू नका. तकलीफ होती आपल्याला. त्याच्यानंतर येसचं नाव होतं ह्याच्यामध्ये 5 वर्षाचं येस असताना मी राशन कार्ड काढलं होतं. तर आता येस आता 17 वर्षाचं झालेलं आहे. तर आता त्याला मी त्याचा एक फॉर्म आणला आहे मी. 8 नंबर ह्याला फॉर्म म्हणतात, 8 नंबरचा. तर ह्याच्यामध्ये मला त्याचं नाव टाकून त्याचं बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर राशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स हे देऊन मला तिथं जमा करायचे. तर मग हे माझं येसचं आणि माझं खातं राशन कार्ड चालू होणार आहे. आणि खरं सांगते ओळख खूप महत्त्वाची आहे. मी कोटी धन्यवाद बोलते. मी यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, टिकटॉकला, सगळ्या माझ्या ॲपला सगळ्यांना मी धन्यवाद बोलते की आज मी त्यांच्यामुळं आणि माझ्या फॉलोवरमुळं मला खूप लोक ओळखतात. तर त्या दादाने माझं पटकन काम केलं. म्हणजे त्यांच्यापाशी ब्रेक झाला होता 2 वाजताचं जेवायला सुटतात. तर बिचाऱ्याने माझं ते कागदपत्र घेतलं. बिचारा मला की तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही हे करू शकता. ते दादा पनवेलमध्येच राहतात कुठं, मला माहीत नाही. मी त्यांना म्हटलं मी 15-20 दिवस पनवेलमध्ये होते, तुम्ही का नाही मला भेटला. तर ते पण माझं पाहुणं निघाला बिचारा. खूप चांगले लोक आहेत जगामध्ये. तर मी कोटी धन्यवाद बोलते. पुन्हा एकदा सगळ्यांना मी कोटी धन्यवाद बोलते की मला खूप लोक मदत करतात. आणि माझं आता मुंबईचं काम झालेलं आहे. तर आता एकच काम बाकी आहे माझं फोकस. तर ते काम करून मी गावी जाणार आहे. तर तुम्हाला गावाचे ब्लॉग बघायला आवडतात का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच मी आज दिवसभर लई थकली. आज मी अख्खा दिवस बाहेर होती. तर मला आता गावाला पण जायचे. तर गावाचे ब्लॉग बघायला विसरू नका.